नमस्कार. आज आपण बघणार आहोत चिवचिवची भाजी. हसायला आलं ना, नावातच गंमत आहे चिवचिव. मी ही भाजी पहिल्यांदाच बघत आहे आणि करत पण आहे. त्यामुळे ही भाजी मंडईत मला दिसली आणि ते घेतली, तर त्यांना विचारलं, मी चिवचिवची भाजी आहे सांगितलं. त्या आजींनी मला रेसिपी पण सांगितली. पेरूसारखं दिसणारं हे फळ आहे. बघू शकता, पाण्याचं प्रमाण यात भरपूर आहे व पौष्टिक पण आहे. ही रानभाजी आहे. ही फक्त सीझनलाच मिळते. एरवी ही भाजी मिळत नाही. तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही अवश्य करा, कारण ही खूप छान चवीला लागते. पहिल्यांदा जरी करत असाल तरी खूप सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. खूपच रसदार भाजी आहे. बारीक चिरून घ्यायची आहे, बी त्यातली काढून. अगदी कोवळी कोवळी छान लागते आणि पटकन शिजते. 10 ते 15 मिनिटात आपली भाजी तयार होते. लसूण 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2-3 हिरव्या मिरच्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून जिरे, मोहरी फोडणीला घालायची आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. त्यानंतर चिरून घेतलेली भाजी घालायची आहे. बघू शकता किती छान, आणि पाणी खूप आहे ह्या भाजीमध्ये, त्यामुळे ही पटकन शिजते आणि फक्त वाफेवर शिजवायची. अजिबात पाणी घालायचं नाही. फक्त वाफेवर 10 ते 15 मिनिटात भाजी तयार होते. हवं तर तुम्ही त्याला दाण्याचा कूट पण घालू शकता. आवडत असल्यास हरभऱ्याची डाळ पण घालू शकता. पण ही भाजी नुसती हिरवी मिरची लसूणच्या वाटणाने सुद्धा इतकी छान लागते. बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, लोणचं, पापड याबरोबर असं सात्विक थाली आपली जेवण हे तयार आहे. खूपच छान लागतं, झटपट होतं. नक्की करून बघा. वाटण घालून आपण पुन्हा परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनिटं. मीठ घातलंय चवीनुसार. झाकण ठेवून 15 मिनिटं वाफ देऊन घेतली. भाजी तयार. बघू शकता तुम्ही भाजी किती छान तयार झालेली आहे. ही मुलांच्या डब्यामध्ये द्यायला ही खूप छान आहे. अजिबात कुठले जास्त मसाले वापरायला लागत नाही, पण खूपच छान लागते. नुसती ही खायला चांगली लागते, पौष्टिक आहे. त्यामुळे नक्की करून बघा. या सीझनमध्ये, थंडीमध्येच ही भाजी मिळते. दुर्मिळ आहे, त्यामुळे कुठे मिळाली तर तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशा प्रकारे मी लसणाची चटणी, लोणचं व बीट, गाजर, काकडीची कोशिंबीर केलेली आहे आणि बाजरीची भाकरी याबरोबर अगदी अप्रतिम छान असं जेवण तयार झालेलं आहे आणि सगळ्यांना आवडलं. आणि अर्थातच आपली चिवचिवची गमतीदार भाजी पण छान आणि पौष्टिक.